तळमळ हृदयाची. खूप वर्षांनी त्याने मला पाहिले आणि मला पाहताच तो स्तब्ध झाला, पण मी काही त्याच्या नजरेला नजर देऊन पाहू शकले नाही. माझे डोळे पाणवले होते आणि हृदय भरून आले होते. मी कसंबसं स्वतःला सावरलं आणि तिथून निघून गेली, पण त्याची नजर काही हटेना. तो अगदी दुःखी चेहऱ्याने पाहत होता. मी घरी पोहोचले. मला बघून माझी आई खूप रडायला लागली आणि माझे बाबा मला पाहताच स्थिर झाले की जणू त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांना या सर्व गोष्टींची कल्पना होती, पण मी अशी घरी येईन त्यांना असं वाटलं नव्हतं. मी लहान असतानाच आई आणि बाबा पुण्यावरून मुंबईत शिफ्ट झाले. बाबांना मुंबईत चांगली नोकरी मिळाली होती. माझे काका पण मुंबईत राहायला होते. मुंबईत राहत असताना आमच्या सोसायटीत राहणारा सागर माझ्या शाळेत होता. सागरची आणि माझी लहानपणापासून चांगली मैत्री होती. आम्ही कॉलेज पण सोबत केलं आणि ही मैत्री कधी प्रेमात बदलली ते कळलं नाही. सागर आणि मी एकमेकांशिवाय राहू शकत नव्हतो. आम्ही एकमेकांवर खूप प्रेम करत होतो. पण मला कुठेतरी माहीत होते की माझे बाबा कधीच हे स्वीकार करणार नाही. पण सागर नेहमी मला धीर देत होता. तो आमच्या लग्नासाठी खूप उत्सुक होता. तो लवकरच माझ्या घरी माझ्या बाबांकडे आमच्या लग्नाची बोलणी करायला येणार होता. एके दिवशी मला आणि सागरला सोबत पाहून बाबा हादरले. त्यांना अशी कल्पनाही नव्हती की मी असं कोणासोबत फिरायला जाईन. बाबा खूप रागात आले. त्यांनी रागाने माझा हात धरला आणि तसंच मला घरी ओढत आणलं. माझ्यावर हात उचलला. माझी आई खूप घाबरली. तिला काही समजेना की काय झालंय. आई सतत विचारत होती. बाबांनी रागात उत्तर दिले, आज आपल्या प्रियाने माझे नाक कापले आहे. माझे हृदय हादरले आहे. हे सर्व चालू असताना काही तासांनी बाबा शांत झाले आणि आईला म्हणाले, आपण लवकरच प्रियाचं लग्न करून टाकू, नाहीतर मी कोणाला तोंड दाखवण्याच्या लायकीचा राहणार नाही. त्याच दिवशी संध्याकाळी काका आमच्या घरी आले. काकांना आज जे घरी घडले ते माहीत नव्हते. हे सर्व कळताच काकांनी लगेच बाबांना औरंगाबादच्या राहणाऱ्या मुलाची मागणी मला घातली. बाबांनी काहीही न विचार करता लगेच होकार दिला आणि सांगितले की लवकरात लवकर हे लग्न व्हायला पाहिजे. काकांनी लगेचच मुलाकडच्या माणसांना कळवले. ते सर्व तयार होते. हे सर्व सागरला कळताच तो खूप दुःखी झाला. त्याने मला सोबत पळून नेण्याचा प्रस्ताव ठेवला, पण मी माझ्या आईबाबांना अशा प्रकारे सोडून नाही जाऊ शकत होते. मी सागरचा प्रस्ताव मानला नाही. सागर हे ऐकून अगदी तुटून गेला होता. तो मला स्वतःपासून कधीच दूर करू शकत नव्हता. त्याला हे सर्व दुःख अनावर होत नव्हते. त्यांनी हे कधीच विचार केला नव्हता. मी सुद्धा आतून तुटून गेले होते. माझे लग्न झाले. मी औरंगाबादला राहायला गेले. आता माझ्या लग्नाला 5 वर्ष पूर्ण झाले होते आणि आम्हाला 3 मुली होत्या. माझ्या नवऱ्याचे धीर तुटले होते. त्याला मुलगा हवा होता, पण आम्हाला 3 मुली होत्या. माझ्या नवऱ्याने मला सतत टॉर्चर करायला सुरुवात केली. सासूनेही मला मारहाण करायला सुरुवात केली. हे सर्व चालू असताना मी माझ्या घरी सांगितले होते, पण माझ्या घरचे शांत होते. एके दिवशी तर हद्दच पार झाली. माझ्या सासूने तब्बल 2री मुलगी माझ्या नवऱ्यासाठी घरी आणली आणि माझ्या मुलींसमोर मला मारहाण केली. माझ्या नवऱ्याने मला माझ्या मुलींसोबत घराबाहेर काढले. मला काही सुचेना.
मी खूप वेळ बाहेर उभे राहिले आणि नंतर मी लगेचच मुंबईचा रस्ता धरला. मी सरळ माझ्या आईवडिलांकडे आले. तिथे मला सागर दिसला. तो आमच्या सोसायटीतच राहायला होता, पण मी त्याचा सामना करण्यासाठी सक्षम नव्हते. तो मला दुःखी चेहऱ्याने पाहत होता. घरी आल्यावर माझी अवस्था पाहून माझी आई आणि बाबा हादरले. त्यांनी माझ्या 3 मुलींची अशी अवस्था पाहिली. त्यांना याची काही कल्पना नव्हती की मी अशी इथे येईन. माझ्या बाबांना खूप पस्तावा झाला. ते आईला म्हणत होते की मी माझ्या मुलीचे जीवन खराब केले. पुढे काही दिवस गेल्यानंतर मी आई-बाबांकडे माझ्या 3 मुलींसोबत राहायला लागले. माझ्या मुलींच्या शिक्षणासाठी मी नोकरी करत होते. एके दिवशी कामावरून येताना सागर मला भेटला. त्याने माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण मी त्याच्याशी बोलण्यास सक्षम नव्हते. त्याने माझी खूप विनवणी केली. शेवटी माझे डोळे भरून आले आणि मी जोरात त्याला मिठी मारली आणि जे काही माझ्यासोबत झाले ते सर्व सांगितले. त्याने हे सर्व ऐकले आणि म्हणाला, "मी अजूनही तुझ्यावर प्रेम करतो. तू माझ्याशी लग्न करशील का?" मी त्याला म्हणाले, "मला आता 3 मुली आहेत. मी तुझ्याशी लग्न नाही करू शकत." सागर माझ्या घरी आला आणि त्याने सर्व माझ्या आईवडिलांना सांगितले. त्याने माझ्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला हे सांगितले. माझे बाबा सागरला बघून खूप रडले. त्यांनी काहीही न बोलता होकार दिला. माझी आई आणि बाबा दोघांनी सागरला खूप आशीर्वाद दिले आणि त्याची माफी मागितली. तर मित्रांनो, हे खरं आहे की आपले मोठे आपलं चांगलंच बघतात, पण कधीकधी मोठ्यांचे निर्णयही चुकू शकतात. म्हणून मोठ्यांनाही लहानांना समजून घेणे गरजेचे आहे.